T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 21वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला। न्यूयॉर्क मधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला। दक्षिण आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील तिसरा विजय ठरला आणि त्यामुळे त्यांचा सुपर 8 मधील प्रवेश निश्चित झालाय। तसेच बांगलादेशला मात्र या स्पर्धेतील 2 सामन्यांपैकी एक विजय आणि एक पराभव स्वीकारावा लागलाय। दिग्गज खेळाडू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केल्यानंतर भारतीय फुटबॉल संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे। भारतीय संघ आज आशियाई खंडातील बलाढ्य कतारशी 2 हात करणार आहे। मात्र फिफा विश्वकरंडकाची पात्रता फेरी सुरू असून अ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढती आज पार पडणार आहेत। भारतीय फुटबॉल संघाला तिसऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी कतार विरुद्ध विजय मिळवणं आवश्यक आहे। T20 विश्वचषकात पुन्हा एकदा भारतीय संघ पाकिस्तानला बरचट ठरला। टीम इंडियाने 6 धावांनी पाकिस्तानचा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला। मात्र पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे आणि त्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का हे पाहण्याजोगे असेल। मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संभावित वेळापत्रक ICC कडे सोपवले असून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल असं सुचवलंय। मात्र ही लढत साखळी फेरीतील 15 सामन्यांमध्ये सर्वात शेवटी असेल। अद्याप सामन्यांची तारीख समोर आली नाही। 17 वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ओमान येथे येत्या 22 ते 30 जून दरम्यान होणार आहे। या आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाची निवड चाचणी दिल्ली येथे संपन्न झाली। मात्र या निवड चाचणीत महाराष्ट्राच्या 4 कुस्तीगिरांची निवड झाली। भारतीय फ्रीस्टाईलच्या कुस्ती संघात निवड झालेले 3 कुस्तीगीर विशाल, रोहन आणि ओमकार हे पुण्यातील जनता राजा कुस्ती केंद्रात सराव करत असून गिरिको रोमन मध्ये निवड झालेला समर्थ हा कांदिवली स्थित साई स्पोर्ट हॉस्टेलमध्ये सराव करतोय। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालंय। अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे। मात्र अमोल काळे यांनी न्यूयॉर्क मध्ये वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्क मधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये सामना पार पडला। अमोल काळे आणि त्यांचे इतर सहकारी हा सामना पाहण्यासाठी गेले होते, परंतु अमोल काळे यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जाते। T20 वर्ल्ड कप 2024चा 22वा सामना आज पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात न्यूयॉर्क मध्ये खेळला जाणार आहे। दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे। मात्र पाकिस्तानसाठी हा करो या मरोचा सामना आहे। जर त्यांनी हा सामना हरला किंवा तो रद्द झाला तर पाकिस्तान संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे। मात्र पाकिस्तान संघाने अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडलेले नाही, तर 2 सामन्यात सलग 2 पराभवानंतर तो 4थ्या स्थानावर आहे। त्यामुळे पाकिस्तानसाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा ठरला जाणार आहे। गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टास्कर्सने 20 षटकात 7 बाद 169 धावांचं आव्हान उभं केलं। मात्र 170 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रत्नागिरी जेट्स संघाला 20 षटकात 7 बाद 167 धावाच करता आल्या। परंतु श्रेयस चव्हाण याने केलेल्या वेधक गोलंदाजीच्या जोरावर कोल्हापूर टस्कर्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा 2 धावांनी पराभव केला आणि कोल्हापूर टस्कर्सचा हा दुसरा विजय ठरला। T20 विश्वचषकात भारत पाकिस्तान सामन्यात उत्कृष्ट यष्टिरक्षण करणाऱ्या ऋषभ पंतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदक देण्यात आलं। भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आलं। यावेळी त्यांनी संघाच्या एकूण कामगिरीचं आणि ऋषभ पंतच्या पुनरागमनाचं कौतुक केलं। मात्र अर्शदीप सिंगला गेल्या आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात हे पदक मिळालं होतं।